आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। तुकोबाराय म्हणले, राजे माझ्या अनुभवातून सांगतो, तुम्ही बिंदास कर्म करा। कसं करा तर केलेलं कर्म ईश्वर अर्पण बुद्धीनं करा। स्वामी काज या शब्दाची जर या शब्दाचा विग्रह केला तर स्वामी या शब्दाचा अर्थ मालक एका अर्थाने घेता येतो आणि परमेश्वर एका अर्थाने घेता येतो। काज म्हणजे काम, आपण करत असलेलं कर्म देवानं दिलेलं काम म्हणून करा किंवा मालकानं दिलेलं काम म्हणून करा। शिवजयंतीच्या अनुषंगाने जर विचार केला तर याला देवानं दिलेलं काम म्हणून हे शिवाजी महाराजांनी केलं आणि मालकानं दिलेलं काम म्हणून शिवाजी महाराजाच्या मावळ्यांनी केलं। स्वामी काज या शब्दावरची थोडीशी भूमिका स्पष्ट करतो। शिवाजी महाराजाचं जीवनचरित्र जर बघायला गेलं तर शिवाजी महाराजांना आपल्या केलेल्या सगळ्या कार्याचं यश हे परमेश्वराच्या चरणी बहाल केलं आणि शिवाजी महाराजाच्या मावळ्यानं केलेलं कर्म हे त्याचा बॅनरला फोटो लागावा म्हणून केलं नाही। शिवाजी महाराजांना त्याला हार देवा म्हणून केलं नाही। शिवाजी महाराजांना सभेत भाषण करताना त्याचं नाव घ्यावं म्हणून केलं नाही। शिवाजी महाराजासाठी त्याने येडेचाळे केले नाही। शिवाजी महाराज मावळ्यासाठी नेते नव्हते आणि शिवाजी महाराजासाठी मावळे कार्यकर्ते नव्हते। शिवाजी महाराजाच्या मावळ्याने जे कार्य केलं ते माझ्या स्वामीसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मी कार्य करणारा याच बुद्धीनं केलं। अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, याच बुद्धीनं शिवाजी महाराजाच्या सगळ्या मावळ्यांनी कार्य केलं। किती तरी उदाहरणं शिवाजी महाराजाच्या त्या चरित्रामध्ये येतात। अगदी शिवा काशीदाचं उदाहरण असेल, बाजीप्रभू देशपांड्याचं उदाहरण असेल, मदारी मेहतराचं उदाहरण असेल, हिरोजी इंदलकरांचं उदाहरण असेल, तानाजी मालुसरेंचं उदाहरण असेल। एका मावळ्याची एक जीवनगाथा बघा। काय माईच्या इमानदारीनं महाराज शिवाजी महाराजाचा इतिहास वाचताना माणसाच्या अंगावर काटा आला नाही, माणसाचे डोळे दबदबले नाही आणि हृदय द्रवित झालं नाही तर माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला नाही। इमानदारीनं शिवाजी महाराजाचं चरित्र आयुष्यात वाचा। एका मावळ्याचं चरित्र असा, एका मावळ्यावर स्वतंत्र चित्रपट निघल, जगानं प्रेरणा घ्यावं असा एका मावळ्याचं कार्य आहे। काय महाराज किती लोक येडे असतात मला सांगा ना। आम्ही जर कुठे कीर्तनाला निघालो महाराज, साधा हातापायाला खर्चटलं तर आम्ही कीर्तन कॅन्सल करतो। खऱ्याला काय घोर आहे होय? निघता आमच्या हातापायाला खर्चटलं तर आम्ही कार्यक्रम कॅन्सल करतो। काय आत्मीयता असेल, काय समर्पण बुद्धी असेल, काय त्याग असेल। स्वतःच्या पोटच्या लेकराचं लग्न असताना तानाजी मालुसरे कुठं निघाले? कोंढाण्याच्या मोहिमेवर निघाले महाराज। साधी गोष्ट आहे काय? यालाच म्हणायचं स्वामी काज। यालाच काय म्हणायचं? स्वामी काज। माझ्या आयुष्यात काय चाललंय ना हे दुय्यम आहे, माझ्या स्वामीने सांगितलेली आज्ञा मला शिरसावंदी आहे, याला म्हणायचं स्वामी काज। अशाच बुद्धीनं शिवाजी महाराजाच्या सगळ्या मावळ्याचं कार्य आहे। सगळ्या मावळ्याचं काय झालं, ज्या वेळेला दिलेर खानानं आणि मिर्झा राजा जयसिंगानं शिवाजी महाराजाच्या स्वराज्यावरती आक्रमण केलं त्यावेळेला पुरंदराचा तह झाला आणि पुरंदराच्या तहामध्ये असं ठरलं की छत्रपती शिवाजी महाराजांना काही किल्ले मुघलांना द्यायचे। महाराजांना नाईलाजानं तह करावं लागला। बघा शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून हे पण शिकावं, माणसानं इतकंही कठोर असू नये की मोडून निघन परिस्थितीनं। माणसानं कधी लवचिक असलं पाहिजे, माणसाला कधी नम्रतेच्या भूमिका सुद्धा घेता यायला पाहिजे। महाराज तुकोबाराय म्हणले नम्रतेची भूमिका तर एवढी महत्वाची आहे, जो नम्र झाला त्यानं म्हणले देवाला कोंडण्याचं काम केलं। अशी नम्रतेची भूमिका तुकोबारायांनी सांगितलं, जो नम्र झाला भूता त्याला त्याच्या मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये एवढं सामर्थ्य असते तो देवाला कोंडतो महाराज, देवाला।
तशा वेळेनुसार भूमिका आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामधून पदोपदी शिवाजी महाराजाच्या चरित्रातून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. पदोपदी एका एका क्षणाला एका एका वाक्याला आपलं जीवन बदलून जाईल एवढा मोठा आशय शिवचरित्रात आहे. एवढा मोठमोठाला आशय आहे. शिवाजी महाराजाच्या स्वराज्यावरती ज्यावेळेला मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाचं आक्रमण झालं त्यावेळेला शिवाजी महाराजानं घेतलेली भूमिका अशी आहे, मी जर हट्ट करून राहिलो, मी जर इथं हट्ट करून इथंच थांबलो आणि मी जर लढाई अशीच सुरू ठेवली, माझी रयत मरण, रयतेतला एक एक माणूस मरण, मावळा मरण, त्याच्यापेक्षा आपण एक पाऊल मागं घेऊ. एक पाऊल मागं घेऊन आपल्या मावळ्यांना पुन्हा एकदा नव्याने एकत्रित करू आणि अशी लढाई उभी करू, अशी लढाई उभी करू की आपल्या लढ्यामध्ये परत कुणीच नाही टिकलं पाहिजे. मला वाटतं आयुष्यात सुद्धा माणसानं हे शिकावं. प्रतिकूल परिस्थिती येते, संकट येतात, वाईट गोष्टी माणसाच्या आयुष्यात येतात. 2 पावलं मागं यावं, आत्मचिंतन करावं, स्वतःवर काम करावं, स्वतःच्या विचारावर काम करावं, स्वतःच्या सामर्थ्यावर काम करावं आणि पुन्हा पुढे वाटचाल सुरू करावी. हे शिकलं पाहिजे आम्ही शिवचरित्रातून. निस्ती शिवजयंती साजरी करून उपयोग नाही महाराज. खरंच या लोकांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. नाही तर आता काय सांगावं महाराज, अर्धी पिऊन गर्दी करायला आणि गावभर बोंबलत नाचत हिंडायलेत काळटे. हे शिवचरित्रातून शिकलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी ठरवलं, मी आडमुठेपणा करणार नाही, मी पुरंदराचा तह करतो. पुरंदराचा तह झाला. पुरंदराच्या तहामध्ये असं ठरलं, शिवाजी महाराजानं काय करायचं, औरंगजेबाला भेटायला आग्र्याला जायचं. काही किल्ले दिले. शिवाजी महाराजाच्या स्वराज्यात अवघे 23 किल्ले राहिले. शिवाजी महाराजांनी जाता जाता आपल्या एका मावळ्यावर, आपल्या एका इंजिनियरवर, आपल्या एका अभियंत्यावर, एका कारागिरावर काम टाकलं. हिरोजी इंदुलकर त्याचं नाव होतं. शिवाजी महाराजांना सांगितलं, हिरोजी आम्ही जोपर्यंत आग्र्याहून वापस येतो तोपर्यंत या स्वराज्याची राजधानी जावळी म्हणजेच आजचा रायगड आम्हाला बांधून झालेला पाहिजे. हिरोजी इंदलकरांना कामाचा विडा उचलला. शिवाजी महाराज आग्र्याला गेले. आग्र्याला कैद झाले. इकडे हिरोजी इंदुलकरांना रायगडाचं कार्य सुरू केलेलं आहे. रायगडाचं कार्य सुरू आहे महाराज. रायगडाचं कार्य करता करता स्वराज्याचा खजिना संपला. हिरोजी इंदुलकराला काय करावं काही सुचनं. गावी गेले. स्वतःची सगळी जमीन विकली, स्वतःचं राहतं घर विकलं, बायकोचे दागिने विकले, आपले अलंकार विकले. राहिलेला रायगड हिरोजी इंदुलकरांना पूर्ण केला. जगदीश्वराचं मंदिर बांधून पूर्ण केलं. संपूर्ण दरबार बांधून पूर्ण केला. महाल, बाजारपेठा, भव्य दिव्य दरवाजा असा सगळा वैभवशाली, जगाला जगतवंदनीय असा भव्य दिव्य रायगड हिरोजी इंदुलकरांनं बांधून पूर्ण केला. छत्रपती शिवाजी महाराजाची आग्र्याहून सुटका झाली. छत्रपती शिवाजी महाराज आले. पाहतात तर काय, डोळ्याचं पारणं फिटावा असा भव्य दिव्य रायगड हिरोजी इंदुलकरांना उभा केलाय. शिवाजी महाराज रायगडाकर एकटक फक्त बघत राहिले. शिवाजी महाराजाला सगळी वार्ता कळाली. हिरोजी इंदलकर स्वतःच्या सवंगड्याकडे गेले आणि म्हणायला लागले, खरं सांगा माझ्या राजाला कुणा खबर केली की मी माझी स्वतःची जमीन विकली, स्वतःचं राहतं घर विकलंय? कोण माझ्या राजाला सांगितलं? त्यावेळेला मावळ्याने सांगितलं. आपल्या राजाला सांगायची गरज नाही हिरोजी. आपला राजा हा स्वतःच्या मावळ्याचे सुखदुःख जाणणार आहे. माझ्या राजाला जाणीव आहे. माझ्या राजानं जाणलं असेल हिरोजी. तुमचं काय? हिरोजी इंदलकराला छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलून घेतलं आणि हिरोजीला सांगितलं, हिरोजी हा रायगड पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो. मागा काय मागता? इनाम मागा, जमीन मागा, जुमला मागा, वाडा मागा, काय मागायचं तर मागा. नम्र झाले महाराज हिरोजी इंदुलकर आणि म्हणतात, राजे या सेवकाला तुमच्यासारख्या महान स्वामीची सेवा करायला भेटली, याच्यापेक्षा मोठं परमभाग्य राजे आमचं काय असणार आहे. या सेवकाला राजे काहीच नका. तुमच्या चरणाची पायधूळ अशीच आमच्या मस्तकावर लागून राहू द्या. तुमच्या चरणाची सेवा करायचं भाग्य आमच्या सारख्याच्या आयुष्यात आले राजे. याच्यापेक्षा या हिरोजीला काय पाहिजे नाही राजे. या हिरोजीचं जीवन स्वराज्यासाठी आपली काया झिजून कृतार्थ झालंय राजे. मला काहीच नको. शेवटी शिवाजी महाराज होते. म्हणले, असं नाही हिरोजी, आमचा आदेश म्हणून मागा. शिवाजी महाराजांना आदेश शब्द तोंडातून काढल्यामुळं आपल्या राजाच्या शब्दाचा मान राखून हिरोजी म्हणले, राजे एकच मागणं आहे.
जगदीश्वराचं जे आम्ही मंदिर केलंय त्या मंदिराच्या पायरीवर फक्त आमचं नाव लिहिण्याची अनुमती द्या राजे, फक्त आमचं नाव लिहिण्याची अनुमती द्या. हक्के पक्के झाले शिवाजी महाराज आश्चर्यचकित झाले. अरे काय माणूस आहे, स्वतःची जमीन जुमला सगळं विकलंय, सर्वस्व पणाला लावलंय, आम्ही काय मागायचं ते मागा म्हणतोय आणि हा माणूस काय मागतोय, पायरीवर नाव लिहायची परवानगी मागतोय महाराज. कारण विचारलंय शिवाजी महाराजानं. त्यावेळेला हिरोजी म्हणतात, तुम्ही ज्या ज्या वेळेला जगदीश्वराचा राज्याभिषेक करायला जासाल त्या त्या वेळेला तुमच्या पायाची पायधूळ राजे माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर राज्याभिषेक करेन, यानंच माझं जीवन कृतार्थ होईन. यालाच म्हणायचं स्वामी काज. काय महाराज निष्ठा असल. आज एखाद्या कार्यकर्त्यानं एखादा नेता निवडून आणला तर ते म्हणतंय सवच आपल्या नावानं हे टेंडर टाका, बायकोच्या नावानं ही पॉलिसी काढा. अरे एवढा मोठा रायगड हिरोजीनं बांधून दिला महाराज. काय मागितलं हो, काय मागितलं. शिवाजी महाराजाच्या पायाची धूळ मागितली, शिवाजी महाराजाच्या पायाची धूळ. यालाच महाराज स्वामी काज म्हणतात, यालाच स्वामी काज म्हणतात. हो, आज 21व्या शतकात एवढं अवघड झालंय. गडी चहा बेत बसतय, मालकाना म्हणतय तवर शेण वडून घ्या. मालक म्हणतय चला फवारणीचे दिवस आहेत. नाही दिवस उजळला की सुरू केले, मालकानं टुमनच लावले. 10 वाजू द्यावा, स्वयंपाक वाचा राहिलाय, पोटात अन्नाचा दाना नाही. हे आजचे मालक आणि आजचे गडीन. काय स्वामीनिष्ठा महाराज, काय स्वामीनिष्ठा हो. तानाजी मालुसरेनं पोराचं लग्न सोडलं, हिरोजी इंदरकरांना सर्वस्व पणाला लावून सुद्धा एवढी साधी गोष्ट मागितली. शिवाजी महाराजाचे मावळे आपलं कार्य शिवाजी महाराजाला समर्पित करायचे आणि शिवाजी महाराज आपलं कार्य ईश्वराला समर्पित करायचे. याचंच नाव स्वामी काज. विठ्ठल.